वर्धात बनवण्यात आला तब्बल 2.5 लाख रुपयाचा नंदी। वर्धात तब्बल 2.5 लाख रुपये किमतीचा नंदी बनवण्यात आला आहे। MIDC मध्ये ओंकार आर्ट येथे कलाकार सतीश राऊत यांनी हा नंदी बनवला आहे। नंदी तयार करण्यास जवळपास 7 महिन्यांचा कालावधी लागला आहे। तर नंदी तयार करण्यास जवळपास 1 ते 1.5 टन लाकडाचा वापर करण्यात आलाय। साहिवाल प्रजातीचा तयार केलेला देखणा नंदी हा आकर्षणाचा विषय ठरतोय। नंदी तयार करण्यास ओंकार आर्टचे शिवाजी राऊत यांच्यासह सहकार्यांनी देखील मदत केली। याला जवळपास तर आरामशींचे जर हिशोबाने भावाने पकडलाही लाकूड 70 ते 80 हजार रुपयाचं लाकूड लागलेलं असायला पाहिजे माझ्या हिशोबाने। आणि मला तर घनपूर समजत नाही याच्यातला। आणि जवळपास मी याला 14 घंटे 12 घंटे रोज डेली न सुट्टी पाडता कुठं न जाता आणि मला ते काम कंप्लीट करायचं होतं। आज जवळपास मला 7 महिने झाले त्याच्यावरती मी कार्य करून। आणि अगोदरही गेल्या वर्षी माझा डोळा तसा झाल्यामुळे अगोदर 1.5 महिन्याचं वर्क मी याच्यामध्ये ॲड नाही केलं। दीड महिना मी अगोदर स्ट्रक्चरिंगवर लाकूड वगैरे लावलेलं काम करून त्याच्यानंतर मला कार्विंग करायला 7 महिने लागले। किती फूट नंदी आहे? 4 बाय जवळपास 5.5 ते 6 लगभग लंबाई आहे त्याची। उंची 4 फूट आहे आणि ते 4 बाय 5.5 ते 6च्या जवळपास लंबाई आहे याची। 4 फूट उंचीला आहे, 5.5 ते 6 फूट लंबाई आहे आणि रुंदी जवळपास 1.5 ते 2.5 फूट अशी रुंदी आहे। त्यात साहिवाल जातीचा आहे। आणि याच्यामध्ये जेव्हा मी कार्य करायला गेलो ते मी गावरानी पोजमध्ये लावलेला होता। एक गावरानी खोंड होता या गावरानीमध्ये लावला होता। मी जेव्हा याची व्हिडिओ बघायचो की मला अलग अलग तऱ्हेने मसल्स काढायची आहे बा, ते त्यांना तो व्हिडिओ दिसला। ते म्हणत होते असं कार्य होऊ नाही शकत का बा, त्याच्याविषयी मसल्स मी म्हटलं त्यांना की मी हे मसल मी ॲड करू शकतो। ते म्हणजे कोण्या जातीचं आहे? म्हटलं साहिवाल जातीचं आहे। ठीक आहे, की मसल काढायला मला इतका टाईम लागून आला, कालावधी लागून आला। 1.5 महिना मला नुसतं मसल्स काढायला कार्विंग करायला टाईम लागलेला आहे। फक्त संपूर्ण लाकूडच आहे आणि जे कुठं भेगा आहे किंवा मूल गेलेली आहे त्याच्यामध्ये भुसा एरेलडाईट असं करून मी मिश्रण करून त्याला गॅप बुजवलेले आहे। महागडा तर यावर्षीचा हाच आहे। यापूर्वी मी ऑर्डर वाईजच काम करतो, कारण की मला जर समजा स्वतःहून जर बनवून ठेवला मी तर माझ्या नंदीला मग खूप पडीत भावात मागतात का, त्यामुळे बुकून जातो पुढल्या वर्षी माझी ऑर्डर घेऊन आहे। पुन्हा ते हाच बुल माझा मागडा आहे। आणि ग्राहक मी असं बनवून वगैरे ठेवत नाही, याच्यासाठी ठेवत नाही की माझी मग ती किंमत द्यायला नाही पाठवलं। ग्राहक जे आहे ते मग पडीत भावात मागते, जसं म्हणजे फूट वाईज काम आहे। मला न परवडून मी कार्य करत आहे, मी त्या क्षणाला जायसाठी मी हे कार्य कुठं का मला ईश्वरी देण मिळालेली आहे। सध्या आपल्या 2 ते 3 वर्षे बघावं, आपली फिनिशिंग चांगली होते, कार्विंग चांगली होते। तर वार्षिक 1 नंदी बनवायचं आणि वार्षिक म्हणजे वर्षाला 3 नंदी एकटा असल्यामुळे मला 3 नंदी होऊन जाते। आता सध्या तर मला मित्रमंडळी जे काही हेल्प करून राहिले ना, तर मी याला वेळ देऊ नसतो शकलो, पुरू नसतो शकलो। आणि माझी जे उद्याला जे देण्याचं हे होतं, मला तर असं वाटतं की याही वर्षी पेंडिंग राहणार माझ्याकडे। मला वाटतं दिन्ने मागचे प्रॉब्लेम असल्यामुळे फिनिशिंग उतरायची नाही, तर गरम हीटर देऊन त्याला गरमावर देऊ हे कार्य करणं चालू आहे। आणि मोठ्या दादांची शिवाजी राऊत त्यांचा भरपूर सपोर्ट झाला पैशापासून वगैरे, कारण की ग्राहक सुरुवातीला एवढे पैसे देऊ शकत नाही, ते 1 स्ट्रोक म्हणतात सगळेजण। शेवट बघू का जे कार्य करून राहिलं याच्यात सक्सेस होते की नाही होत, कारण आम्ही आतापर्यंत असं बघितलेलं नाही आहे, अशी भूल बघितलेली नाही आहे। आणि सध्या माझी काही इतकी भूल झाली नाही, 3 ते वर्षभरात हे 3रा भूल आहे या वर्षीचा आला। त्याच्यामध्ये एक पेंडिंग राहिलेला आहे, तर 2च निघाले। छोट्या बुलला 3 महिने 3.5 महिने लागते। एकटा काम करतोय आणि जशी जशी त्याला मदत लागते, तर माझ्यापाशी जास्त लेबर असल्या कारणानं तो कुणालाही आवाज दिला तर माझी लेबर काय आणि त्याचे लेबर काय, तो कुणालाही आवाज दिला त्याने तो सटकन त्याच्याकडे जाऊन त्याची मदत करतो आणि त्याला काही जे काही अडचणी असल्या तर त्या सगळ्या आम्ही पुरून काढतो। असं होतं की जी ही आता संस्कृती आहे आपली नष्ट झाल्यासारखीच आहे, जवळजवळ नष्ट होत चालली आहे, लुप्त पावत चाललेली कलाकृती पण आणि बैलांच्या विषयी जे काही प्रेम होतं आता त्यांच्यात आम्ही या मार्गाने लोकांपर्यंत आणून दाखवतो।
आणि कलेच्या स्वरूपात त्यांना पोचल्यानंतर त्यांच्याही मनात कुठेतरी जागृती होते, काही त्या प्राण्यांच्या विषयी प्रेम तयार झालं. दुसरी गोष्ट की त्या कलेच्या माध्यमातून त्यांना असं वाटते की नाही, आपण हे कुठेतरी काही केलं पाहिजे, किंवा त्या दानापोळा हा एक तो विलुप्त झालेला थोडा विलुप्त होत चाललेला कार्यक्रम हा सुद्धा त्यांच्यामुळं लोकांपर्यंत पोहोचून राहिला आहे.